शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी संघटनेतील पदाधिकारी म्हणून आम्ही करू असं या ठिकाणी मी अण्णा ग्वाही देतो आणि थांबतो. आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके असेल, आपल्या शहरामध्ये वॉर्डामध्ये असेल, सांगायचं तात्पर्य एवढं आहे, या तालुक्यातला, माझ्या तालुक्यातला, आपल्या तालुक्यातला, आपल्या कुटुंबातला युवक युवती यांना जर खऱ्या अर्थाने योग्य मार्गदर्शन किंवा योग्य मार्गावरती न्यायचा असेल तर विकास कामं, रस्ते, लाईट, पाणी, आरोग्य सुविधा या आता आपण थोड्या बाजूला ठेवू. या करण्याकरता आपले प्रतिनिधी आहेत, मी आहे, परंतु आपल्या कुटुंबाची, आपल्या गावातल्या व्यक्तीच्या आता आपल्याला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. जाहीरपणाने सांगताना देखील वाईट वाटतं. पाऊस 10 घरामागे एक घरातला व्यक्ती युवक, 10 घरामागे एक घरातला तरी व्यक्ती तो व्यसनाधीन झालाय. तो वेगवेगळ्या ते तुमच्या ऑनलाईन जे जुगार असतात ना त्याच्यामध्ये बरबाद झालाय. आपल्या कुटुंबातला युवक किंवा शाळेत शिकणारा मुलगा मुलगी शाळेत कधी जाते, कॉलेजला कधी जाते, कॉलेजून घरी कधी येते, नक्की कॉलेजला होते का पुढे होते या आपण पाहत नाही. पण ज्या वेळेला पोलिसांकडून आम्हाला रिपोर्ट येतात किंवा पोलिसांकडून आम्हाला ज्या तक्रारी येतात त्यावेळेला आपणच आपली मान खाली घालून घेतलेली असते. पण माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, आज हायवेवरला काय ते प्रदर्शन घातलं या पोलिसांनी, 4 वेळा सांगून त्या हायवेवरचं संध्याकाळचं प्रदर्शन बंद करा, लावा ना बातम्या, लावा की काय हे कुणासाठी चाललंय हे आपण बंद केलं पाहिजे. हे चांगलं प्रदर्शन तालुक्यात करता, संध्याकाळची लोक तिथे उभे राहतात, काही महिला उभे राहतात, अशी प्रदर्शन बंद केली पाहिजे. अंमली पदार्थ, पावडर, मावळा किती कुडून मावळा पावडर, त्या घंटा काय म्हणतात एमडी येता कुडून, मावळातली पोरं व्यसनाधीन व्हायला का लागली, चांगल्या कुटुंबातली मुलं मुली का फसायला लागली, याला जबाबदार कोण आहे यावरती आपण बोललं पाहिजे. यावरती आता खऱ्या अर्थानं आपल्याला काम करावं लागणार, यावरती काम करावं लागणार. नाहीतर डेव्हलपमेंट झाली, विकास झाला, पण कुटुंब सुरक्षित नाही. कुटुंबातली व्यक्ती, कुटुंबातली तरुणी मुलं जर व्यसनातून बरबाद होत असतील कुटुंब, वाईट एक गोष्टीचं वाटतं, माझ्या मुलाच्या माझ्या मुलीचे व्हिडिओ तुम्ही कुणाला दाखवू नका, नाहीतर मला जीव द्यायची वेळ येईल. की ज्या वेळेला त्या पुरीचा किंवा त्या पोराचा बाप बोलतो, आई बोलते ना, त्यावेळेला त्याच्या आयुष्यात त्यांनी काय केलं आणि आम्ही काय त्यांच्यासाठी केलं पाहिजे हा सुद्धा विचार मनामध्ये येतो. ही खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांची जबाबदारी, प्रमुख माझ्या सहकाऱ्यांची, माझ्या पत्रकार बांधवांची जबाबदारी. हा तालुका सुरक्षित ठेवायचा असेल तर अंटू फंटूंच्या नादाला लागून चालणार नाही. आपल्याला योग्य त्या दिशेने, मी चुकलो जाहीरपणे सांगा, जाहीर माफी मागेन, माझी चूक दुरुस्त करेन, परंतु बदनाम करायला आणि सोशल मीडियावरती पाठवायला सुनील शेळकेला बदनाम करून काय होणार आहे? लावलं ना, सगळं करून झालं तुमचं. आता इलेक्शनच्या काळात बी झालं, त्याच्यावर राजकारण बी झालं, तरी 94,000 लोकांनी माझ्या जनतेने 1,10,000 मला निवडून दिला, संपलं ते. पण ते करून तालुक्याचं वातावरण दूषित करू नका, माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना एवढीच आहे. मग उद्याच्या काळामध्ये माझ्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील, परिवारातील माझ्या आया बहिणींना, माझ्या सहकार्यांना सांगतो, एक वेळेला राजकीय कामांना वेळ जरी तुम्ही कमी दिला तरी चालेल, पण कुटुंबातली आपला मुलगा, आपली मुलगी, आपला नातू, आपली नात काय करते, ते योग्य दिशेने आहेत का, योग्य मार्गावरती आहे का, हे आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढलेली.